कमळ पुष्पाचे तळे आहे, फार सुंदर आहे। आणि ह्या तळ्यामध्ये याला श्रीकृष्ण मंदिर म्हणतात किंवा शेष नारायण मंदिर पण म्हणतात। फार सुंदर असे एका तळ्यामध्ये आहे। याच्या कथा पण फार वेगवेगळ्या आहेत, आपण ऐकूयात एकदा। कारण आपल्या नारायण चिंचोलीच्या सूर्यनारायणाच्या मंदिराचा काही एक प्रकारचा संयोग किंवा मंदिराचा काही भाग या ठिकाणी जसं दर्शन आहे, जसं स्वरूप आहे, तसं आपल्याला ते पाहायला मिळते। कारण एका कथेनुसार ह्या नारायणाचं जे वर्णन आहे ते या ठिकाणी श्रीकृष्ण पण म्हणतात आणि शेष नारायण पण म्हणतात। हे प्रभावळीचे दशावतार आहेत। या ठिकाणी नाभीपासून उत्पन्न झालेले ब्रह्मदेवाचं स्थान पण आहे। चतुर्भुज अशी ही नारायणाची मूर्ती आहे। चक्र आहे, वरचा हात भगवंतांनी डोक्याखाली घेतलेला आहे आणि सुंदर अशी नारायणाची मूर्ती आहे। वरदहस्ताच्या हातामध्ये कमळ आहे या ठिकाणी आणि कृष्ण रूपामध्ये या ठिकाणी पायाची घडी आणि पायाच्या जवळ या ठिकाणी दाशी पण आहे। विविध स्वरूपातील गदा आहे एका हातामध्ये। अतिशय सुंदर आणि सुरेख अशी ही नारायणाची मूर्ती आहे। या ठिकाणी बहिरेश्वर असं या गावाचं नाव आहे।